अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नका. कृपया 5 मिनिटे हा संदेश नक्की ऐका. स्वामी म्हणत आहेत, मला माहीत आहे कदाचित तू दुःखी आहेस. काही तुझ्या मनासारखं घडत नाही आहे. पण तरीही तू खचून जाऊ नकोस, दुःखी होऊ नकोस. कारण माझ्यावर विश्वास ठेव. जे काही घडत आहे ते माझ्या इच्छेने घडत आहे. त्यामध्ये तुझे भले लपलेले आहे आणि तुझ्या पुढील आयुष्यामध्ये तुझे जीवन सुखमय होणार आहे. विश्वास ठेव. अरे स्वामी भक्ता, तू ज्या वेदना, जे दुःख सहन केलं आहे ते आत्ता लवकरच संपणार आहे. आणि तुलाही हे कळून येईल, जे घडलं ते तुझ्या चांगल्यासाठीच होतं हे तुला लवकरच कळून येईल. म्हणून माझ्यावर विश्वास ठेव. माझी योजना एकदम परफेक्ट असते आणि तुझ्या भल्यासाठीच असते. कारण तू माझं बाळ आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. म्हणून मी तुझे कधीही वाईट होऊ देणार नाही. स्वामींवर विश्वास ठेव आणि स्वामी म्हणतात त्या मार्गावर चल. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास, होय स्वामी तुमच्यावर विश्वास आहे असं टाईप करा आणि या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. अशाने बंद नशिबाचे दरवाजेसुद्धा तुमच्यासाठी लगेचच उघडले जातील. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणत आहेत, जर का तुझ्याकडून न कळत काही पाप अपराध घडले असतील तर आत्ताच त्यांची क्षमा माग आणि मला शरण ये. ते कार्य पुन्हा तुझ्याकडून होणार नाही अशी मला वचन दे. बघ, तुझे पुढील आयुष्य सुखाने जाईल. तुझ्या पुढील आयुष्यामध्ये परिवर्तन होईल आणि तुझं आयुष्य नक्कीच बदलेल. भाग्यवान ठरशील. आत्ताच स्वामींवर विश्वास ठेवून त्यांची क्षमा माग. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी माझ्याकडून घडलेल्या चुकांबद्दल मला क्षमा करा असं टाईप करा. भाग्यवान ठरसाल. स्वामी म्हणत आहेत, बाळा, तुझा संसार सुखाचा व्हावा हीच तुझी इच्छा आहे ना? मग फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि माझे नाम जप कर. तुला येऊन कुणीही काहीही सांगेल, विरोध देखील दर्शवतील, त्यावर विश्वास ठेवू नको. तू ठाम राहा. तुझा संसार इथून पुढे सुखाचाच होणार आहे आणि तुझ्या सर्व चांगल्या इच्छा मी पूर्ण करणार आहे. आजपर्यंत तुला जे नाही मिळालं ते सुद्धा तुला मी मिळवून देईल. माझ्यावर विश्वास ठेव. अरे बाळा, जगात कुठलीही गोष्ट अति केली की माती होते. पण नामस्मरण ही एकमेव गोष्ट अशी आहे की अति केली तरी माती होणार नाही. तर त्यामुळे जीवनाचे सोनंच होतं. नामामुळे, नामस्मरणामुळे परमेश्वराला तुमच्याबरोबर राहावंच लागतं. म्हणूनच स्वामी भक्तांनो, नामस्मरण करा. अरे बाळा, मला माहीत आहे हे सर्व कठीण आहे, पण अशक्य काहीच नाही. मनुष्य जन्म दुःख भोगावंच लागतं. श्रीरामांना सुद्धा भगवंत नाही, दुःख चुकलेलं नाही. तर साधारण मनुष्याचं काय? खरं तर तू स्वतः तुझ्या दुःखाचं कारण आहेस. माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असा मी केव्हा म्हणेन, जेव्हा तू स्वतः विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील. समोरच्याचं मन दुखणार नाही ना ह्याची तर काळजी घेशीलच, परंतु तुझे शब्द फुकट जात नाही ना याची पण जास्त काळजी घेशील. ज्याला तुझ्या शब्दांची किंमतच नाही अशांच्या समोर उगाचच वायफळ बोलणं सोड. आता शांत राहा. स्वतःची ऊर्जा वाढव. ती नामस्मरणामध्ये दे. यशस्वी होशील. अखंड नामस्मरण करा. त्यामुळे तुमची सर्व कामे मार्गी लागतील. स्वतःमध्ये गुंतत राहा. स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःसाठी काहीतरी करा. यातच तुमचं स्वतःचं भलं आहे असं स्वामी महाराज सांगत आहेत. अरे स्वामी बाळा, तू फक्त विश्वास ठेव आणि चांगले कर्म कर. बाकी सर्व आमच्यावर सोड. तेच तुला देऊ जे तुझ्यासाठी योग्य आहे. आमच्यावर विश्वास आहे ना, मग घाबरतोस कशाला?
मी आहे ना तुझ्या पाठीशी, भिवू नकोस. भिण्याचे काहीही कारण नाही. प्रत्येक संकटाला स्वामी शक्ती पाठीशी आहे हे लक्षात ठेवून खंबीरपणे वाघासारखे सामोरे जा. बघ कसे संकट तुला घाबरून दूर पळून जाईल. म्हणून स्वामींवर विश्वास ठेव. तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या या व्हिडिओला शेअर करा. कोणाचे हारलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही नकळत त्या पुण्याचे भागीदार व्हाल. सर्वात मोठी पुण्य म्हणजे भटकलेल्या मनाला योग्य परमात्मा मार्ग दाखवून देणे हेच आहे. म्हणून हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्ही स्वतः खूप अनमोल आहात ही गोष्ट कधीही विसरू नका. एक लक्षात ठेवा, जे भूतकाळामध्ये घडलं त्याचा विचार करून येणारं भविष्य खराब करू नका. कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपले अनमोल जीवन. ते आनंदाने आणि सुखात जगा. अरे बाळा, समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस. भौतिक गोष्टींच्या जाळ्यात अडकू नकोस. उभा आहे मी पाठीशी, तू काळजी करू नकोस. तू बाळ आहेस माझा, हेही कधी विसरू नकोस. कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास देऊ दे, शेवटी त्यांची गाठ माझ्याशी आहे. जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको, आधार हवा. आत्ताच आपल्या माणसांची मनं जपा. आपल्या माणसांची मनं दुःखी करू नका. मेल्यावरती रडून काहीही उपयोग नाही. जिवंतपणे त्यांना सुख द्या. मी तुझ्या प्रत्येक कर्मावर लक्ष ठेवून आहे असं स्वामी महाराज म्हणत आहेत हे विसरू नका. चांगले आशीर्वाद द्यायला शिका. कोणाचेही वाईट आशीर्वाद घेऊ नका. हे मना, कितीही संकटे आली तरी खचू नकोस. विश्वास ठेव. चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा होऊ शकतो. कारण अनंत कोटी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि ह्या शक्तीसाठी सर्व शक्य आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ.